संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला 12वी मध्ये 85.33%. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 2 महिन्यांनी वैभवीने दिली होती 12वीची परीक्षा. एल्फिस्टन पुलाच्या वादात मनसेची उडी. पुनर्वसनाशिवाय इमारती रिकाम्या होऊ देणार नाही. स्थानिक रहिवासी आज राज ठाकरेंची भेट घेणार. बीडमध्ये पाणी टंचाईवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आक्रमक आंदोलन. पाणी प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी अजित पवारांच्या प्रतिमेला अभ्यंगस्नान. बीडच्या पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत काही महत्त्वाच्या बैठका. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. मंत्रालयात टेकवारीचं आयोजन. 5 ते 9 मे दरम्यान टेकवारी. AI सायबर सुरक्षेवर विचारमंथन. महाराष्ट्र शासनाची पहिली डिजिटल वारी. तुळजाभवानी VIP दर्शन पास घोटाळा प्रकरण. घोटाळ्याच्या चौकशीसाठी 5 जणांची समिती गठीत. 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. निकाल येईपर्यंत राजकीय नेत्यांना VIP दर्शन पास बंद. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाचा मोठा दणका. फौजदारी प्रकरण चालणार फास्ट ट्रॅकवर. सिल्लोड कोर्टचा अब्दुल सत्तार यांना झटका. धनंजय मुंडेंनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. फोनवरून 18 तुकडे करण्याची धमकी. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. भाजप जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांची नावं 10 तारखेला जाहीर होणार. 2 दिवसात भाजपाची कोर मीटिंगची बैठक. तर बैठकीत अंतिम निर्णय होणार. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर देणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांचा पाकला इशारा. भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली. रशियन बनावटीचं इग्ला-S क्षेपणास्त्र भारताकडे. तर रशियासोबत 260 कोटींचा करार. परमेश्वरन अय्यर यांची IMF मध्ये तात्पुरती कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. डॉक्टर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा IFM मधील भारताचे कार्यकारी संचालक म्हणून अचानक कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर हे नामांकन करण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील झाले विद्यार्थी. 42 वर्षांनंतर गुलाबराव पाटील पुन्हा शाळेत. माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनात पाटलांची हजेरी. सदाभाऊ खोत यांची आमदारकी धोक्यात. कोरोना काळात जमावबंदी असताना केलेलं आंदोलन. कांदा निर्यात बंदी विरोधातील आंदोलनात प्रकरणी आज निकाल. तर निफाड कोर्टात दुपारपर्यंत निर्णय येण्याची शक्यता. खासदार संजय राऊतांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून पुन्हा एकदा अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अमित शहांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा. लोकसभेत आमचे नेते शहांचा राजीनामा मागतीलच असंही ते म्हणाले. तर संकट काळात सोबत राहण्याच्या लायकीचं सरकार नाही अशी टीकाही खासदार संजय राऊतांनी केली आहे. पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी गोळीबार. कुपवाडा बारामुल्ला भागात पाकिस्तानचा गोळीबार. JJ सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी तारीख पे तारीख नको. बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला तंबीत. ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचे काम पूर्ण करण्याची सूचना. शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता भाजपच्या निशाण्यावर काँग्रेस. तर काँग्रेसला फोडा. काँग्रेस रिकामी करा. चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. आज राज्यातील ST कामगारांचं 57वं अधिवेशन. रायगडच्या माणगावमधील अधिवेशनात वादळी ठरण्याची शक्यता आहे. तर विविध मागण्यांसाठी संघटना देणार बेमुदत आंदोलनाचा इशारा. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरलाय. पाकिस्तानी राष्ट्रपतींनी बोलवले विशेष अधिवेशन. इस्लामाबादमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता अधिवेशन. भारताचा पाकिस्तानला आता मोठा धक्का आहे. चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचं पाणी रोखलंय. उलर सरोवराचं पाणीही पाकिस्तानसाठी आता बंद आहे. हुतात्मा एक्सप्रेस पुण्यातून आजपासून 5 मिनिटं लवकर निघणार. रेल्वे प्रशासनाची माहिती. राज्यावर पाणी टंचाईचं सावट. राज्यातील 2997 प्रकल्पात अवघा 33% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तर वाढत्या तापमानामुळे पातळी आणखी खालवण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभूळ व्यवसायात मंदी. तर लहरी हवामानामुळे जांभूळ उत्पादनात घट आहे. मुंबई पुणे बाजारपेठेत जांभूळची आवक घटली आहे.
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या किरकोळ 250 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर जिल्ह्यात 59 ठिकाणी उष्माघात कक्षाची सुविधा वाढत्या तापमानानंतर आरोग्य यंत्रणा सज्ज आणि सतर्क झालेत. मुंबईच्या जंगलात बिबट्यांची संख्या वाढली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 54 बिबटे, 10 वर्षात बिबट्यांची संख्या 23 वाढली आहे. वर्ध्याच्या सेलू भागात अवकाळी पावसासह गारपीट. कारंजा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप सुरू आहे. अवकाळी पावसामुळे तीळ, उन्हाळी पिके, भाजीपाला पिकांचंही मोठं नुकसान झालंय. चंद्रपूर मनपातर्फे मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहीम. शहरातील 3ही झोन अंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाल्यानं मनपातर्फे स्वच्छता मोहीम. आज MHT CETची फेरपरीक्षा. 27,837 विद्यार्थी परीक्षा देण्यात. इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळात दिलेले 500 कोटींचे टार्गेट जवळपास पूर्ण करून महसूल जमा केलाय. सोलापूर जिल्ह्यात हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा. 2 दिवसात उन्हाचा पारा 4 अंशाने खाली आलाय, तर बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे. संत बाळूमामांच्या पालखीचं नांदूर घाटातून धाराशिव जिल्ह्याकडे प्रस्थान. मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत. JCBतून भंडारा उधळत गावातून पालखीची मिरवणूक. उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. ऋषिकेश बद्रीनाथ महामार्गावर शिवपुरी येथे भूस्खलनामुळे वाहतूक कोंडी झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. शिक्षकांना आता शनिवार रविवारचं असणारं शैक्षणिक काम हे गुणवत्ता वाढीसाठी. शिक्षकांना आता अध्यापनाचेच काम. शैक्षणिक उपक्रमांचाही भार आता कमी होणार. मुंबईत 4 महिन्यात 52,896 घरांची विक्री. जानेवारी ते एप्रिलमध्ये 52,896 घरांची विक्री झाली, तर मागील वर्षीच्या तुलनेत घर विक्रीत 8% वाढ आहे. हिंगोलीत 2 ते 2,500 रुपयांनी हळदीचे भाव घसरले, तर हळदीला भाव वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जातीये. रायगडमध्ये जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा संपन्न करणाऱ्या स्पोर्ट्सने पटकावलाय सिंधुरत्न चषक. तर जिल्ह्यातील नामवंत 16 संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 2058 क्युसेस पाण्याचा विसर्ग पूर्ण नदीपात्रात केला जातोय. परभणी आणि पूर्णा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी हे दरवाजे आता उघडण्यात आले. खड्डेमुक्त मुंबईसाठी मुंबई पालिका सज्ज. तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून रस्त्यांची कामं करण्यात आली आहेत. एक्सप्रेसवे सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी 78 कोटी. अमूल पाठोपाठ आता आजपासून गोकुळ दूधही महागलंय. आजपासून 2 रुपयांनी दरवाढीची अंमलबजावणी होणार. तर मुंबई पुण्यात स्पेशल दूध 74 रुपये लिटर दराने. मुंबईवर पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे धरणाचं पाणी आटलंय. मुंबईतील 60 धरणांमध्ये केवळ 23% पाणीसाठाच शिल्लक आहे. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. काही जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज. तर मुंबईतही पुढील 2 दिवस अवकाळीची शक्यता. पुण्याजवळील पौडमध्ये नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना. मुळशी तालुक्यात संताप. तर आज बंदची हाक. 2 मे रोजी मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना करण्यात आली होती. वेव्स परिषदेत 4 दिवसांमध्ये मोठी उलाढाल. विविध उपक्रमांतर्गत 1,328 कोटींची उलाढाल. तर परिषदेत राज्य सरकारचे 8,000 कोटींचे करार. चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तसंच काही ठिकाणी गारपीट झाली आहे, तर वीज पडून जिल्ह्यात 2घांचा बळी गेलाय. पुणे महापालिकेत 76 कोटींचा मिळकत कर जमा करण्यात आला. तर पुणे शहरातील 14,590 नागरिकांनी भरलेली 49 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात भव्य मशाल रॅली. पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी.
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ झाली, सातत्याने नदी फेसळत आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा आता प्रश्न निर्माण झाला आहे। नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे इंद्रायणी नदीकाठावर आंदोलन। यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांची तीळ पिकाला पसंती, समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची तीळ पिकाला पसंती आहे। परभणीच्या पूर्णा येथे नागरिकांनीच केली बस स्थानकाची स्वच्छता। बस स्थानकात अनेक दिवसांपासून घाणीचे साम्राज्य असल्याने नागरिकांकडून बस स्थानकाची साफसफाई। कोल्हापूरच्या शहापुरात आढळला 200 रुपयांचा बनावट नोटा। पानपट्टी चालकाच्या सतर्कतेमुळे टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय, तर पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली आहे। नागपूर विमानाच्या काग्रोमधून 10 किलो गांजाची तस्करी उघडकीस आली आहे। ओडिसावरून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या पार्सलमध्ये गांजा जात होता, तर सोनेगाव पोलिसांना 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। मीरा भाईंदरमध्ये घराचं कुलूप तोडून 7 लाखांची चोरी करण्यात आली। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, तर पोलिसांकडून चोराचा शोध सध्या सुरू आहे। शहादा बस स्थानकात चोरांचा सुळसुळाट, भर दिवसा 3 महिलांचे मंगळसूत्र लंपास केले, तर चोरट्यांचं पोलिसांसमोर मोठं आव्हान। छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। लेणी क्रमांक 16 मध्ये मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केलाय। हल्ल्यात 8 ते 10 पर्यटक जखमी झाले। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची रिक्षाला धडक झाली आहे, तर अपघातात 7 जण गंभीर जखमी आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार, गेम खेळताना मुलांमध्ये वाद झाल्याने 16 वर्षीय मुलाचा हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। तोंडावर लाथा मारल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। मुंबईत 72 वर्षीय वृद्धाची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। ऍक्टिव्ह अल्फ नावाच्या ॲपवरून फसवणूक, तर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिंगोलीत भीषण अपघात, भरधाव ट्रक रिक्षावर पलटी झालाय, तर अपघातात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत हायवा ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावतीच्या बडनेरा शहरात खुलेआम अवैध वरली मटका जुगार सुरू, तर अवैध धंद्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हिंदू सूर्य प्रतिष्ठानची बडनेरा पोलिसात तक्रार। दक्षिण मुंबईतील नाना चौकातील लिबास शोरूमला आग लागली। आगीत कोणतीही जीवितहानी नाही। आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे। नागपुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर बजाजनगर पोलिसात महिलेच्या तक्रारीवरून पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। नागपुरात 5 वर्षीय मुलीचे अपहरण करून कुख्यात गुन्हेगाराने 20,000ची खंडणीची मागणी केली आहे, तर आरोपी विरोधात हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये निशा बाफना कॅपिटल इमारतीत आग, तर आगीत आदित्य बिर्ला कार्यालय जळून खाक झाले, तर एसीत शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती आहे। जालन्याच्या पाथरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीत मृत माशांचा खच, गोदावरी नदीचं पाणी आटल्याने नदीतील मासे मरण पावत आहेत। हिंगोलीच्या वसमत शहरात घरावर छापा, यात 3 तलवारी 1 बंदूक जप्त करण्यात आली। या प्रकरणी वसमत शहर पोलिसांकडून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला। वाशिम जिल्ह्याच्या सुकांडा गावाजवळ 4 चाकी गाडीचा भीषण अपघात झाला। अपघातात 4 जण गंभीर जखमी आहेत। गाडीचा टायर फुटल्याने अपघात घडलाय। डाळवर्गीय बियाण्यांचे दर स्थिर, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, तर मागणी वाढल्यास दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता। घरफोडीच्या गुन्ह्यातील किमती मुद्देमाल भंडारा पोलिसांनी परत केलाय। सोन्याचे दागिने, नगदी असा एकूण 28 लाख रुपये एकूण किमती चोरी झालेला मुद्देमाल भंडारा पोलिसांनी परत केला। मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात झालाय। चालकाचा तोल गेल्याने हा अपघात घडलाय, तर अपघातात चालक किरकोळ जखमी आहे। अकोला शहरातील भीषण अपघात, 2 युवकांची भरधाव गाडीला धडक, अपघातात 2ही युवक गंभीर जखमी झाले। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। महाराष्ट्राला सायबर गुन्हेगाराचा विळखा, सायबर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलीस विभागाला अपयश। गेल्या वर्षभरात
मुंबईत सर्वाधिक 757 सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे, तर दुसऱ्या स्थानावर ठाणे शहराचा क्रमांक. दक्षिण सोलापुरात विंचूर गावात गॅसचा स्फोट. दुर्घटनेत 4 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या साहित्याची चोरी. सीईटी परीक्षेला गेलेल्या 18 विद्यार्थ्यांच्या साहित्याची चोरी. बॅगेतून सिम कार्ड, एटीएम, क्रेडिट कार्डची चोरी करण्यात आली. विमानात मद्यपी प्रवाशाकडून एअर होस्टेसचा विनयभंग. दिल्ली शिर्डी इंडिगोच्या विमानातील हा प्रकार आहे. तर एअर होस्टेसकडून क्रू मॅनेजरला तक्रार, तर विमान उतरताच प्रवाशाला ताब्यात घेतलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 जणांना 1.13 कोटींचा गंडा. तर या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी संचालकाविरुद्ध 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय. कानपूरच्या गांधीनगरमधील 5 मजली इमारतीला आग लागली. आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झालाय. तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येते. बीडच्या माजलगाव शहरामध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ झाली. काही ठिकाणी दुकानं, हॉटेल, मेडिकलमध्ये चोरीची घटना घडली. तर लाखो रुपयांचा माल आणि रक्कम चोरी केल्याची माहिती समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.